मलेरिया आणि डेंग्यूशी लढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या EMBD या जनजागृती उपक्रमाचे अनावरण. उपक्रमासाठी ठाणे महानगरपालिका आणि गोदरेज ग्राहक उत्पादनांची भागीदारी. डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या वाढत्या धोक्याचा सामना टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सोबत भागीदारी करत प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. हा उपक्रम GCPLच्या प्रमुख CSR कार्यक्रमाचा एक भाग आहे. एलिमिनेशन ऑफ मॉस्किटो बॉर्न एंडेमिक डिसीजेस, जो मलेरिया आणि डेंग्यूची प्रकरणे कमी करण्यासाठी तसेच विविध उपायांच्या माध्यमातून रोगांचे समूळ उच्चाटन करून मृत्यूदर शून्यावर आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेला धोरणात्मक प्रयत्न आहे. पावसाळ्यात जेव्हा डासांमुळे होणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असते, नेमक्या अशाच वेळी ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणे तसेच योग्य प्रतिबंधात्मक उपायांचा वापर हे महत्त्वाचे आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, लक्षणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. डासांमुळे होणाऱ्या संभाव्य जीवघेण्या आजारांपासून नागरिकांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती उपलब्ध करून देणे, यासाठी ठाणे महानगरपालिका आणि GCPL ही मोहीम राबवत आहे. ठाणे महानगरपालिकेने GCPLच्या सहकार्याने तयार केलेला हा जनजागृती व्हिडिओ संपूर्ण ठाणे शहरात दाखवला जाणार आहे. 24 सरकारी कार्यालये, 6 रुग्णालये आणि 3 प्रमुख ट्रॅफिक सिग्नलवर स्क्रीनिंग केले जाईल, ज्यामुळे त्यांच्या व्यापक प्रदर्शनाची खात्री होईल. याबरोबरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या WhatsApp ग्रुपवर प्रसारित केला जाईल. अशा मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांमुळे अंदाजे 15,000 लोक दररोज व्हिडिओ पाहतील, ज्यामुळे त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे. उच्च रहदारीच्या भागांमध्येच हा व्हिडिओ दाखविला जाईल, ज्यामुळे योग्य तो संदेश समुदायाच्या विविध विभागांपर्यंत पोहोचतो याची खात्री होईल. ही मोहीम 5 महिने चालेल. डासांपासून मुक्तता हे गोदरेज आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एक संयुक्त अभियान आपण सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचणं, नागरिकांना जागृत करणं, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आरोग्यासाठी. जसं की पाण्याचा साठा करून ठेवू नये, टायर्स असतील किंवा बाकी ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं ते पाणी साचून राहणार नाही, जेणेकरून डासांची उत्पत्ती होईल. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु तुमच्या आरोग्यावर त्या खूप मोठा परिणाम करू शकतात. आणि हे रोखण्यासाठी आपण गोदरेजसोबत आपण हे अभियान सुरू करतो आहे की डासांपासून मुक्तता. ठाणे शहर हे डासांपासून कसं मुक्त राहील, कमीत कमी डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण कसे आपल्याला मिळतील, याच्यासाठी आपण हे अभियान आहे. आणि पूर्ण आमच्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हे अभियान पूर्ण त्या भागातील लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्यांना केवळ जनजागृती नाही तर त्याच्या संदर्भातले जे काही औषधोपचार आहेत, जी काही ट्रीटमेंटचा जो काही भाग आहे तोही आपण अतिशय प्रभावीपणे करत आहोत. समूळ उच्चाटन किंवा पूर्णपणे म्हणजे डासांपासून मुक्ती हा आपला एक अभियान आहे, परंतु मला वाटतं की जोपर्यंत नागरिक ह्याच्याविषयी जागृत होत नाहीत, कारण बऱ्याचदा काय होतं की नागरिक पाणी साठवून ठेवतात, कुंड्यांखाली पाणी असतं, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं, ड्रममध्ये भरून पाणी ठेवलं जातं, टायर्समध्ये अनेक ठिकाणी जे घराच्या बाहेर सामान, भंगार सामान असतं त्याच्यामध्ये पाणी साचून राहतं. अशी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे डासांची निर्मिती होते. आम्ही केवळ लोकांपर्यंत सांगून लोकांमध्ये एक बिहेवियरल चेंजसाठी आपण प्रयत्न करू शकतो, पण शेवटी लोकांनी याच्यासाठी आम्हाला जोपर्यंत तशा पद्धतीने प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आपण समूळ उच्चाटन असं म्हणू शकणार नाही. पण आपण त्या दृष्टीनं वाटचाल करू शकतो, लोकांना किंवा नागरिकांना त्या दृष्टीने आपण अवेअर करू शकतो. आमचा प्रयत्न तोच आहे की नागरिकांनी कमीत कमी काय गोष्टी केल्या तर मला वाटतं की डासांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. म्हणतो की जसं की घराच्या बाहेर तुम्ही ड्रममध्ये पाणी साठवून ठेवता, भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवता,
तर ह्या सगळ्या साठवणीमुळे डासांची निर्मिती होते. तर आमचं तेच आहे की जसं मी म्हटलं मगाशी की ड्राय डे म्हणजे काय की आम्ही दर आठवड्यातून एकदा सगळ्या नागरिकांना सांगतो की तुमचे ड्रम्स आहेत ते खाली करा, ड्राय करा, जेणेकरून त्यातून डासांची निर्मिती होणार नाही, उत्पत्ती होणार नाही. तर मला वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी वारंवार सांगतो की ह्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या छोट्या गोष्टीची जर आपण खरोखरच काळजी घेतली तर मला वाटतं की जे डासांचं निर्मूलन आहे ते होण्यास मदत होईल. कैंपेन हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि हर साल डेंगू मलेरिया के केसेस होते हैं और हमारा ये प्रोग्राम है जो देश में बहुत सक्सेसफुल और इम्पैक्टफुल हुआ है. तो हमने ऐसे सोचा कि हम महाराष्ट्र में ये क्यों नहीं करें. और थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन तो एक बहुत अच्छा पार्टनर है जो पहले से भी हम थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन के साथ काम किए हैं और उन्होंने बहुत सपोर्ट एक्सटेंड किया कि आप लोग यहाँ पे आइए, यहाँ पे ये एम्बेड प्रोग्राम चलाइए और हम इकट्ठा इस प्रॉब्लम को एड्रेस कर सकते हैं. क्योंकि ये मलेरिया डेंगू ऐसा चीज़ नहीं है जो सिर्फ एक गवर्नमेंट या एक कंपनी या एक सिटीज़न कुछ कर सकता है. हमें सब इकट्ठा रिस्पॉन्सिबिलिटी लेना है और यही हमारा एंडेवर है कि हम टीएमसी का पार्टनर हो और जो इनके एम्बिशन है वो हम पूरा सपोर्ट देंगे उनको. हमारा एक एनजीओ पार्टनर फैमिली हेल्थ इंडिया है जिनके पास एक 14 मेंबर टीम है जो यहाँ पर थाने में काम करते हैं. उसके अलावा हमने यूथ को मोबिलाइज़ और इंस्पायर भी किए हैं कि थाने के यूथ भी इस प्रोग्राम के साथ जुड़ जाए. और 45 यूथ वॉलंटियर्स ऐसे हैं जो लोकल यंग पीपल है जो यहाँ पे सोशल इम्पैक्ट बढ़ाना चाहते हैं और डेंगू मलेरिया को एड्रेस करना चाहते हैं. तो इकट्ठा इन एडिशन टू ऑफ कोर्स टीम्स ऑफ टीएमसी ये है हमारा टीम जो थाने में काम कर रहे हैं.